तर मित्रांनो लक्षात असू द्या, कुठेही तुम्ही पब्लिक प्लेसवरती जाल आणि तिकडे जर तुम्हाला कोणती सिक्युरिटीज म्हणजे प्रायव्हेट सिक्युरिटी जर प्रायव्हेट सिक्युरिटी जर तुम्हाला सांगत असेल की इथं कॅमेरा अलाउड नाही, तर त्यांना पहिले सांगायचं की बाबा मला GR दाखव आणि नंतरच मी हा कॅमेरा बंद करून टाकतो. ह्या गोष्टी सांगा. आणि तुम्ही दुसरी पण गोष्ट बघा की मंदिरामध्ये पण जेव्हा आपण जातो तर तिथे कॅमेराज वगैरे अलाउड नसतात. का बरं असं का? जर मला एखाद्या देवाची जर मूर्ती मला जर चांगली वाटली आणि मला ती जर माझ्या कॅमेरामध्ये टिपायची असेल, तर एक काम करा ना, जे व्हिडिओग्राफर किंवा फोटोग्राफर असतात त्यांच्यासाठी तुम्ही एक वेगळा एरिया ठेवा ना. तर तुम्ही त्याचं कारण हे देऊ नका की बाबा लाईनमध्ये जर व्हिडिओग्राफी करत असेल तर भक्तांना तिथं त्रास वगैरे होतो. हे असं काही नाही. असं तुम्ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये जावा, या गोष्टी अशा काही नसतात. हे फक्त आहे ना इंडियामध्येच या गोष्टी फॉलो केल्या जातात. अरे का? म्हणजे मंदिरामध्ये तुम्ही कॅमेरा अलाउड नाही करत. पब्लिक प्लेसेसवरती पण काही ठिकाणी कॅमेरा म्हणजे मेट्रोज वगैरे येते. अरे यार, मग इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर करा ना. कॉमन सेन्स आहे यार. आणि ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट्स कॅमेरा अलाउड नाही करत म्हणजे पब्लिक प्लेसवरती पण आणि मंदिरांमध्ये, आणि तिथं कोणता ॲक्ट लागू केलेला आहे ते पण एक नोटीस बोर्ड किंवा एखादी पाटी तिकडे ना लावा की ह्या ॲक्टनुसार कॅमेरेज इथं अलाउड नाही आहे. या गोष्टी पब्लिकला पण कळायला पाहिजे ना की बाबा मंदिरामध्ये गेलं तर बाबा फक्त कॅमेरा नॉट अलाउड. पण कशामुळे नॉट अलाउड? त्याला गव्हर्नमेंटचं ऑथॉरिटी, त्याला सुप्रीम कोर्टाची ऑथॉरिटी आहे का? त्याला काय, त्याचं कारण काय ते पण तिकडे तुम्ही द्या, नोटीसवरती लिहा. ह्या अंडर सेक्शन ह्याच्यामध्ये ही गोष्ट बॅन आहे असं सांगा. किंवा मेट्रोजमध्ये जर तुम्ही अलाउड नाही करत तर तिथं पण ह्या सेक्शनमध्ये तुम्ही हे अलाउड करू नाही शकत म्हणून. हे असं काहीतरी आहे ना, बोगसगिरी किंवा फालतूगिरी अशी काहीतरी करत नका जाऊ. तर ह्या पाठीमागं मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहे किंवा काय नाही. फक्त एवढंच आहे की प्रामाणिकपणे चाला. वी आर टॅक्स पेअर, आम्ही टॅक्स पे करतो, तर आम्हाला प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर द्या जेणेकरून ॲक्सिडेंट कमी होतील. आणि फक्त पॉलिटिक्स आणि राजकारण आणि भूखंड फक्त हडपायची या गोष्टीकडे जरा लक्ष कमी द्या. कारण की आम्ही पण ह्युमन्सच आहोत आणि आम्ही लोकांनी तुम्हाला त्या पोझिशनवरती जे बसवलेलं आहेत ते आम्ही काहीतरी तुमच्या बाबतीमध्ये जो आमचा पॉझिटिव्ह विचार आहे तो विचार करून बसवलेला आहे. तर त्याचा काही गैरफायदा घेऊ नका. तर चला मग मित्रांनो, आपली काळजी घ्या. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.